नमस्कार मित्रहो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, तब्बल 25 आविष्कार मी आपणासाठी उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत प्रत्येकी 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांना त्यांनी जे एक स्वप्न दाखवलं होतं त्या स्वप्नाबद्दल मी बोलणार आहे. ते आपल्यासमोर मी सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. भीमभाष्य या महामालिकेच्या या 18व्या भागामध्ये आपण पूर्वी सुरू असलेल्या गांधी आंबेडकर वादाची चर्चा, त्याचा चौथा आणि शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे तो पुणे करार झाल्यानंतरच्या काळामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा बेबनाव जो निर्माण झाला त्याची आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांनाच आठवत असेल की पुणे करार हा झाला तो सप्टेंबर 24, 1932 रोजी. दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये एक मोठी बैठक घेण्यात आली, मीटिंग घेण्यात आली, ज्याच्यामध्ये जे रिझोल्यूशन, जो ठराव पास करण्यात आला तो अतिशय महत्त्वाचा होता. त्या ठरावात असं म्हटलं होतं आणि मी ते उद्धृत करतो आहे की यानंतरच्या काळामध्ये हिंदूंमध्ये कोणालाही जन्मतः अस्पृश्य ठरवलं जाणार नाही आणि पूर्वी ज्यांना अस्पृश्य ठरवलं गेलं होतं त्या सर्वांना इतर सर्वांसारखेच सारे अधिकार असतील आणि सगळ्या सार्वजनिक संस्थांमध्ये स्पृश्य आणि पूर्वाश्रमीचे अस्पृश्य या सर्वांनाच समान अधिकार असतील अनकोट. त्यानंतर आठवड्याभरातच म्हणजे सप्टेंबर 30, 1932 रोजी दुसरी एक जाहीर सभा घेण्यात आली, हिंदूंची जाहीर सभा. त्यामध्ये त्याचं अध्यक्षपद पंडित मदन मोहन मालवीय यांच्याकडे होतं. त्या जाहीर सभेमध्ये ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीग किंवा अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचं हेडक्वार्टर, मुख्य कार्यालय हे दिल्लीमध्ये असेल असं ठरलं. त्याचं अध्यक्षपद उद्योगपती जी.डी. बिर्ला यांच्याकडे देण्यात आलं आणि जनरल सेक्रेटरी म्हणून ठक्कर बाप्पा यांची नियुक्ती करण्यात आली. अर्थात या सगळ्या घडामोडींच्या मागे सूत्रधार होते ते स्वतः महात्मा गांधी, ज्यांनी या संस्थेचं काही काळानंतर नामांतर केलं आणि त्या संस्थेचं नवीन नाव होतं हरिजन सेवक संघ, HSS. 3 नोव्हेंबर 1932ला या संस्थेने प्रेस स्टेटमेंट जारी केलं, वर्तमानपत्रांसाठी स्टेटमेंट निवेदन जारी केलं, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की ही जी संस्था आहे ती संस्था उच्च जातींचं मतपरिवर्तन करण्यावरती भर देईल आणि अस्पृश्यतेशी संबंधित प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी दूर करण्यासंबंधी प्रयत्नशील राहील. परंतु मुख्य कार्यक्रम जो असेल या संस्थेचा तो रचनात्मक असेल. तो म्हणजे अस्पृश्य समाजाचं शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उत्थापन व्हावं, यासाठी त्यांचं कल्याण व्हावं, उत्थान व्हावं, यासाठी रचनात्मक काम करण्याचा
या संस्थेचा मानस असेल असं जाहीर करण्यात आलं. संस्थेचं दरवर्षीचं बजेट सर्वसाधारणपणे 6 लाख रुपयापर्यंत ठरवण्यात आलं आणि फेब्रुवारी 1933मध्ये गांधीजींनी एक नवीन साप्ताहिक सुरू केलं. त्याचं नाव होतं हरिजन. त्यांनी अस्पृश्यता निवारण आठवडा असा उपक्रमही चालू केला आणि स्वतः त्यांनी भारतभर पदयात्रा काढली पैसे गोळा करण्यासाठी. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी पदयात्रा काढली. नोव्हेंबर 7, 1933 ते जुलै 29, 1934 या कालावधीमध्ये. आणि हे सगळं पाहून डॉक्टर आंबेडकरांना अतिशय समाधान वाटलं. त्यांचं गांधींच्याबद्दल जे दूषित झालेलं मत होतं ते बदलायला सुरुवात झाली आणि त्यांना गांधीजींच्या अस्पृश्यता विरोधी कार्याचं कौतुक वाटायला लागलं. 2च गोष्टी मात्र त्यांना खटकत होत्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे गांधीजींचा आंतरजातीय विवाहाला असलेला विरोध आणि त्यांचं आंतरजातीय सहभोजनाला असलेला विरोध. या 2 गोष्टी सोडल्या तर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये या दोघांच्यामध्ये 2 मानवांमध्ये महापुरुषांमध्ये एकवाक्यता व्हायची सुरुवात झाली होती आणि ही एकवाक्यता काही काळ टिकली. मात्र लगेचच त्यानंतरच्या वर्षामध्ये या दोघांचे दृष्टिकोन आणि कार्यक्रम याच्यामध्ये परस्पर विसंगती ही दिसून येऊ लागली. आणि हे सगळं स्पष्ट कुठे होतं माहिती आहे का? हे सगळं स्पष्ट होतं खूप वर्षानंतर डॉक्टर आंबेडकरांनी 1945 साली एक मोठा ग्रंथ लिहिला. त्याचं शीर्षक होतं व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स. काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केलं याचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे 1945 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये. त्यामध्ये त्यांनी या बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की हरिजन सेवक संघ या संस्थेचे जे जनरल सेक्रेटरी जे मुख्य सचिव होते त्यांनी अनेक अमेरिकन वार्ताहरांना अमेरिकन नेत्यांना बोलावून दाखवलं की अस्पृश्यता निवारणाचं आणि अस्पृश्य समाजाचं कल्याण करण्यासाठी गांधीजी ज्या अभिनव खरं तर अलौकिक अशा प्रकारच्या योजना जे राबवित आहेत त्याचं दर्शन त्यांना घडवलं. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या 1945 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे आणि ठोस पुरावे देऊन स्पष्ट केलेलं आहे की हे उच्च कोटीचे दावे की गांधीजी अस्पृश्यांसाठी फार अलौकिक काम करता आहेत, हे सगळे दावे सफशेल खोटे, तद्दन खोटे आहेत हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद असा होता की हरिजन सेवक संघ या संस्थेचं बजेट जे होतं वर्षाचं बजेट ते होतं 6 लाख रुपये. मात्र संस्थेचे वार्षिक अहवाल जर तपासून पाहिले तर संस्थेने केलेला खर्च वार्षिक खर्च होता फक्त 3.5 लाख रुपयांपेक्षा कमी. 3,44,000 रुपये एवढा होता तो. आणि हा खर्च अर्थातच अत्यंत तुटपुंजा होता. म्हणजे पहा की टिळक स्वराज संघामध्ये 1 कोटी रुपये जमा झाले होते. कस्तुरबा मेमोरियल फंडमध्ये 1,15,00,000 रुपये जमा झाले होते. परंतु अस्पृश्यांच्या कल्याणासाठी जी संस्था तयार केली होती त्या संस्थेसाठी संस्थेच्या वतीनं झालेला खर्च हा केवळ 3,44,000 रुपये प्रतिवर्षी एवढाच मर्यादित होता. दुसरी गोष्ट, हरिजन सेवक संघ यांचा असा दावा होता की त्यांनी हा जो खर्च केलेला आहे
तो खर्च सगळा अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी केलेला आहे. हा किती ठोस खर्च होता. तुम्ही जर थोडासा विचार केला तर असं दिसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 5 कोटी अस्पृश्य समाजासाठी 3,44,000 रुपये खर्च, म्हणजे दरडोई खर्च किती होतो तुम्ही कल्पना करा. दरडोई खर्च होतो 1 पैसा. म्हणजे अस्पृश्यांच्या कल्याणासाठी दरडोई 1 पैसा खर्च करून गांधीजी अस्पृश्यांसाठी फार अलौकिक कामगिरी करता आहेत, अशा प्रकारचा समज पाश्चिमात्य पत्रकारांचा करून देण्यात आला. अर्थातच स्पष्ट आहे की हरिजन सेवक संघ या संस्थेच्या वतीने करण्यात आलेला खर्च हा अत्यंत नाममात्र होता आणि संपूर्णपणे म्हणजे जे मोठे मोठे दावे केले जात होते त्या दाव्यांशी पूर्णपणे विसंगत असा हा खर्च होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी 3ऱ्या गोलमेज परिषदेसाठी निघाले त्यावेळी त्यांनी एक पत्र लिहिलं. हरिजन सेवक संघाच्या जनरल सेक्रेटरी ठक्कर बाप्पा यांना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी काही संस्थेच्या कार्यासाठी त्यांनी काही ठोस प्रस्ताव मांडले होते. कारण या संस्थेच्या डायरेक्टर बोर्डावरती स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे लक्षात घ्या. त्याच्यावरती 3 प्रतिनिधी होते अस्पृश्य समाजाचे, त्यापैकी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या भूमिकेतून त्यांनी इंग्लंडला जाण्यापूर्वी 3ऱ्या गोलमेज परिषदेसाठी जाण्यापूर्वी काही ठोस प्रस्ताव समोर मांडले, सेक्रेटरींना पत्राद्वारे कळवले. काय होते हे प्रस्ताव? पहिला प्रस्ताव असा होता की एक राष्ट्रीय अभियान सुरू करावं, ज्या योगे हे अभियान कशासाठी असेल तर अस्पृश्य समाजाला सगळ्या ठिकाणी पाणी घेता यावं, त्यांना शाळांमध्ये प्रवेश असावा, त्यांना गावाच्या चावडीवरती प्रवेश असावा, त्यांना सार्वजनिक वाहनांचा उपयोग करता यावा, यासाठी जागृती निर्माण व्हावी म्हणून एक देशव्यापी मोहीम हाती घेण्यात यावी, हा पहिला प्रस्ताव होता. त्यांचं म्हणणं असं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की असा जर कार्यक्रम आपण राबवला आणि तो गावांपर्यंत नेऊन पोचला तर खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्रांतीला सुरुवात होईल, हिंदू समाजामध्ये एक सामाजिक क्रांती घडून येईल. मात्र अशा प्रकारचा कार्यक्रम असल्याशिवाय अस्पृश्य समाजाला समान संधी, समान सामाजिक दर्जा कधीही प्राप्त होणार नाही. डॉक्टर आंबेडकरांचा दुसरा मुद्दा असा होता त्या पत्रामध्ये की दलित समाजाला किंवा अस्पृश्य समाजाला जे गरिबी आणि दुःख भोगावं लागतं आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे संधींची असमानता. त्यांना समान संधी मिळत नाही आणि समान संधी त्यांना मिळत नाही याचं कारण काय तर अस्पृश्यता, हा दुसरा मुद्दा होता. त्यामुळे या संस्थेने, हरिजन सेवक संघ या संस्थेने समान संधींची समानता स्पृश्य समाजामध्ये आणि अस्पृश्य समाजामध्ये संधींची समानता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावं, हा दुसरा प्रस्ताव त्यांनी मांडला. तिसरा मुद्दा किंवा तिसरा प्रस्ताव जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रात मांडला तो असा होता की स्पृश्य समाजाला अस्पृश्य समाजाबद्दल जी घृणा वाटते ती घृणा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती घृणा दूर करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम काय असू शकतं तर त्यांच्यामधला संपर्क वाढवला पाहिजे. स्पृश्य आणि अस्पृश्य समाज यांच्यामधला संपर्क वाढवला पाहिजे. आणि हे काम फार उत्तम रीतीने तेव्हा होईल ज्यावेळी अस्पृश्य समाजाच्या मुलामुलींना स्पृश्य समाजाच्या घरामध्ये पाहुणे म्हणून किंवा नोकर म्हणून त्यांना स्पृश्य समाजाच्या घरामध्ये प्रवेश मिळू शकेल.
चौथा प्रस्ताव जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला तो असा होता की हे सगळं काम करायला कार्यकर्त्यांची फौज लागणार आहे आणि ही जी फौज आहे ही फौज या संस्थेने अस्पृश्य समाजातल्या मुलामुलींना, तरुणांना, तरुणींना घेऊनच तयार केली पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते स्पृश्य समाज आणि अस्पृश्य समाज यांना एकत्र बांधता येणार नाही. केवळ कायद्याने त्यांना एकत्र बांधता येणार नाही, निवडणुकीच्या कायद्याने तर नाहीच नाही, आणि केवळ स्वतंत्र मतदारसंघांच्या ऐवजी जर संयुक्त मतदारसंघ केले म्हणून आपोआपच त्यांच्यामध्ये बांधिलकी निर्माण होणार नाही. त्यांच्यामध्ये बांधिलकी निर्माण व्हायला हवी असेल, एकोपा निर्माण व्हायला हवे असेल, तर त्यासाठी प्रेमभावना, या दोन समाजामधली प्रेमभावना जागृत केली पाहिजे आणि त्यासाठी या संस्थेने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हा चौथा मुद्दा. डॉक्टर आंबेडकरांनी आपलं निवेदन वर्तमानपत्रांना सुद्धा पाठवून दिलं आणि ते इंग्लंडला निघून गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या पत्राची दखलच घेतली गेली नाही. त्यामध्ये जे मी मुद्दे उपस्थित केले होते त्याची अजिबात काडी मात्र दखल घेतली गेली नाही. किंबहुना माझ्या पत्राची साधी पोचपावती सुद्धा देण्यात आली नाही. त्यांच्या असं लक्षात आलं, डॉक्टर आंबेडकर म्हणतात की माझ्या लक्षात आलं की मी तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी परदेशी असताना या संस्थेच्या हरिजन सेवक संघ या संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये काही मूलगामी बदल घडवून आणण्यात आले होते. उदाहरणार्थ 8 सप्टेंबर 1932ला जी बैठक झाली होती त्यामध्ये जे मूळ उद्देश ठरले होते त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं, आणि ते कोट करतोय मी, की अस्पृश्यता विरोधी प्रचार आणि प्रसार करायचा आणि तात्काळ पावलं उचलायची जेणेकरून अस्पृश्य समाजातल्या व्यक्तींना वेल्स म्हणजे विहिरी असतील, धर्मशाळा असतील, रस्ते असतील, शाळा असतील, सार्वजनिक देवळं असतील, अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करता येऊ शकेल, अनिर्बंध प्रवेश करता येऊ शकेल. हे मूळचं उद्दिष्ट होतं आणि त्यामध्ये संपूर्णपणे बदल करण्यात आला असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे. म्हणजे पहा, डॉक्टर आंबेडकर म्हणतात, त्यानंतर केवळ 2 महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर 3, 1932 रोजी संस्थेचे अध्यक्ष बिर्ला आणि संस्थेचे सचिव ठक्कर बाप्पा यांनी एक निवेदन जारी केलं, प्रस्तुत केलं. त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की अस्पृश्यता निवारण किंवा आंतरजातीय भोजन यासारख्या सामाजिक सुधारणा घडवून आणणं हे संस्थेच्या कार्यकक्षेच्या बाहेर आहे आणि त्यामुळे ते करण्यात येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा जो मोठा बदल घडवून आणण्यात आला होता, मूळ उद्देश, संस्थेच्या मूळ उद्देशांमध्ये हा जो मोठा बदल घडवून आणण्यात आला होता तो अर्थातच महात्मा गांधींच्या संमतीशिवाय घडवून येता आणणे शक्यच नव्हतं. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आणि फार महत्त्वाचं आहे, ते असं म्हणतात की मला असं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की केवळ एक मात्र कारण मला दिसतं, ते कारण म्हणजे संस्थेच्या हरिजन सेवक संघ या संस्थेच्या मूळ उद्देशामध्ये जे खूप मोठे बदल घडवून आणण्यात आले त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला एकच कारण दिसतं की ते कारण म्हणजे मूळ उद्देश हे गांधीजी यांना अत्यंत असुविधाजनक होते. म्हणून त्यांनी रचनात्मक कार्यावर भर दिला, ज्याच्यामध्ये फायदे जरूर होते परंतु तोटे काहीही नव्हते.
डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की हे जे रचनात्मक कार्य त्यांनी सुरू केलं होतं, हे म्हणजे कुठलंही सरकार गोरगरिबांसाठी करेल असंच कार्य होतं ते. परंतु हे जे कार्य सुरू केलं होतं त्याच्यात एक अतिशय सकारात्मक फायदा असा होता, त्यांना कोट करतोय मी, की त्यातून अशी संधी निर्माण झाली, हे जे कार्य आरंभलं होतं त्यातून अशी संधी निर्माण झाली की अस्पृश्य समाजाच्या ज्या स्वतंत्र आंदोलनं किंवा चळवळ जी सुरू झाली होती त्या चळवळीला, आणि ज्या चळवळीमुळे गांधीजींना झुकावं लागलं होतं आणि पुणे करार सही करावा लागला होता, त्या चळवळीला नष्ट करण्याची शक्यता या कार्यक्रमातून होणे शक्य होतं. महात्मा गांधींचं जे रचनात्मक कार्य होतं, हे रचनात्मक कार्य अस्पृश्य समाजाला काँग्रेसवाली करणारं होतं आणि दयाळू वृत्ती दाखवून त्यांना मारून टाकणारं होतं. हाच त्याच्या मागचा हेतू होता आणि वास्तविकता अशी आहे की नेमकं असंच घडलं आहे. सप्टेंबर 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हरिजन सेवक संघ या संस्थेच्या डायरेक्टरशिपचा, संचालक पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर लगेचच आणखी 2 जे दलित नेते संचालक होते त्यांनी आपापले राजीनामे दिले. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की पहिली बॅच ज्यावेळी हरिजन सेवा संघाची डायरेक्टरच्या पहिल्या बॅच जी बाहेर निघाली, अस्पृश्यांची 3 जण निघाले, त्यानंतर गांधीजींनी कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला नाही की अस्पृश्यांना पुन्हा नवीन अस्पृश्यांना त्या संघामध्ये संचालकपदी घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. त्याऐवजी हरिजन सेवक संघ या संस्थेचं सगळं व्यवस्थापन हे काँग्रेसी हिंदू समाजातल्या लोकांकडे सुपूर्त करण्यात आलं. त्यामध्ये अस्पृश्यांना काहीही वाव ठेवण्यात आला नाही. आणि याचं समर्थन कसं काय केलं गांधीजींनी? याचं समर्थन करताना गांधीजींनी एक नवीनच क्लुप्ती लढवली. काय होती बरं ती क्लुप्ती? गांधीजी म्हणाले, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की गांधीजी असं म्हणाले की हे जे अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी काम होतं आहे, हे काम म्हणजे स्पृश्य समाजाने अस्पृश्यता पालन करून जो अपराध केलेला आहे, जे पाप केलेलं आहे, त्या पापाच्या क्षालनासाठी त्यांनी केलेलं हे घेतलेलं हे प्रायश्चित्त आहे. दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की जे पैसे गोळा करण्यात आले ते हिंदूकडूनच गोळा करण्यात आले होते. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून जरी पाहिलं तर सदाचाराच्या दृष्टिकोनातून पहा किंवा अधिकाराच्या दृष्टिकोनातून पहा, दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलं तरी हिंदूंनीच ही संस्था पुढे नेली पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की ही जी नवीन थिअरी गांधीजींनी काढलेली आहे ती अस्पृश्यांचा घोर अपमान करणारी आहे. ही चलाखी जी आहे, या थिअरीमध्ये जी चलाखी आहे, त्यामुळे त्याच्या मागे असलेला जो अत्यंत दुष्ट कावेबाजपणा आहे तो लपून राहत नाही. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात की मला विचारावं असं वाटतं की जर स्थापनेच्या वेळी, म्हणजे हरिजन सेवक संघ या संस्थेच्या स्थापनेच्या वेळी तुम्हाला गव्हर्निंग बॉडीवर 3 अस्पृश्य नेते चालत होते, तर मग आता असं काय घडलेलं आहे की तुमचं पूर्णपणे मतपरिवर्तन झालेलं आहे
आणि तुम्ही आता त्यांना नाकारता आहात आणि ते तिघेजण गव्हर्निंग काउन्सिलमधली आपली सीट राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही अस्पृश्याला तुम्ही घ्यायला तयार नाही आणि त्यासाठी तुम्ही युक्तिवाद करता आहात की ही संस्था हिंदूंच्याच ताब्यात राहिली पाहिजे. हे कसं काय समर्थनीय होऊ शकतं? महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामधलं द्वंद्व, दोन्ही आपल्या देशाचे फार ज्येष्ठ नेते, श्रेष्ठ नेते, पण या दोघांमधलं द्वंद्व इथेच थांबत नाही. ते यानंतरही चालू राहिलं, जे आपण नंतरच्या एपिसोड्समध्ये, नंतरच्या भागांमध्ये अवश्य पाहणार आहोत. परंतु आपण हे सत्र आज इथेच थांबूया. आपण लवकरच भेटणार आहोत, पण त्यापूर्वी एक सूचना. जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद. नमस्कार.